नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। भारत बंदच्या निमित्तानं मोदी विरोधकांची एकजूट संपूर्ण देशाला दिसली। या सर्व विरोधकांनी शेतकऱ्याच्या मुद्द्यावर घेतलेली भूमिका देशानं पाहिली आणि त्याला देशानं काय प्रतिसाद दिला ते सुद्धा लोकांनी पाहिलं। एकीकडे भारत बंदच्या नावाखाली झालेलं आंदोलन डोळ्यासमोर आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं आंदोलन आहे। या आंदोलनात चर्चेच्या एकामागून एक फेऱ्या घडतायत। याची 6वी फेरी घडण्यापूर्वी भारत बंद आंदोलन करण्यात आलं। कदाचित त्या निमित्तानं सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न असावा। या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणून अधिकाधिक लवकर आपल्याला हव्या त्या पद्धतीने मागण्या मान्य करून घेण्याचा हा यत्न असावा असंही लक्षात येऊ शकतं। पण हे सगळं घडत असताना सरकार दरबारी काय चाललंय? सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे। सरसकट कायदे रद्द होणार नाहीत हे सुद्धा सरकारनं सांगितलंय। कायद्यामध्ये काही बदल करायचे असतील तर त्याची निश्चित चर्चा केली जाईल, मात्र काय बदल करायचे आहेत ते पटवून द्यावं लागेल असं सरकारनं म्हटलंय। त्याच्याही पलीकडे जाऊन महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिल्ली आणि आसपासच्या परिसरात कडाक्याची थंडी येऊ घातली आहे। हे पाहता आंदोलकांमधल्या वयोवृद्ध माणसांना, लहान मुलांना परत पाठवावं अशी एक अत्यंत महत्त्वपूर्ण, संवेदनशील आणि माणुसकीच्या दृष्टीने योग्य मागणी केंद्र सरकारने केली आहे। आंदोलकांनी मात्र अद्याप या मागणीचा स्वीकार केलेला दिसत नाही। भारत बंद झालेला आहे। भारत बंद आटोपल्याच्या नंतर चर्चेची पुढची फेरी आहे आणि त्यानंतर आंदोलनाची दिशा काय असेल हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे। हे आंदोलन देशपातळीवर होणार का? देशपातळीवर ज्या पद्धतीनं या आंदोलनाची धग वाढवत न्यायची आहे ते पाहता सर्व वाहतूकदार या आंदोलनात सहभागी होणार का? देशभरातल्या प्रत्येक भाजीपाल्याचा पुरवठा थांबवण्याचा प्रयत्न केला जाणार का? मोदी सरकारच्या विरोधात असलेल्या सर्व पक्षांचा मनापासून या आंदोलनाला पाठिंबा आहे का? या आणि अशा असंख्य प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा। भारत बंद झाला, आता नंतर पुढे काय? भारत बंदच्या निमित्तानं देशभर काय वातावरण होतं ते एकदा दृश्यांमधून आपल्याला आम्ही दाखवणार आहोत। भारत बंदच्या निमित्तानं ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली। आपल्या समोर येणारी दृश्य ही आता नवी दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, चंडीगड, तेलंगणा या भागातली आहे। याच बरोबर आपल्याकडे महाराष्ट्रातली दृश्य सुद्धा आहेत, ती पण आता आपण दृश्यातून बघूया। महाराष्ट्रात सुद्धा ठिकठिकाणी भारत बंद यशस्वी करण्यासाठी आंदोलकांनी कंबर कसली होती। विविध ठिकाणी आंदोलन झाली, त्यात प्रामुख्याने राजकीय कार्यकर्ते उतरलेले होते। मुंबईची जर आपण गोष्ट करायची असेल तर मुंबईमध्ये तुलनेनं बंदचा थेट परिणाम जाणवला नाही। वस्त्यांमध्ये वर्दळ होती, मोहल्ले सुरू होते आणि याच्या जोडीला मुंबईतली परिवहन व्यवस्था सुद्धा नीट सुरू होती। ग्रामीण भागामध्ये मात्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असं आवर्जून आपल्याला नमूद करावं लागेल। शहरी भागामध्ये तुलनेनं प्रतिसाद मिळाला नाही, तिथले कामकाज नियमितपणे सुरू राहिलं। या निमित्तानं चर्चेची सुरुवात करण्यासाठी आपल्याबरोबर कोण मान्यवर आहेत त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतो आणि त्यांची ओळखही करून देतो। आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आणि माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे, भारतीय किसान संघाचे नाना आकरे, त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत कॉम्रेड उदय नारकर आणि शेतकरी संघटनेच्या नेत्या सरोज काशीकर। मुद्द्याची सुरुवात आपल्याला कॉम्रेड उदय नारकर यांच्यापासून करायची आहे। उदयजी, चर्चेच्या फेऱ्या सुरू असताना भारत बंदचा कॉल देण्यात आला। भारत बंदची हाक आपण दिली, ती सर्वदूर ऐकली गेली। ग्रामीण भागात तिला तुलनेनं चांगला प्रतिसाद मिळाला, मुंबई सुरू राहिली। हे सगळं पुन्हा एकदा आपल्या समोर आणतो आणि आता एक थेट प्रश्न उदयजी आपल्याला असा विचारतो, पुढे काय करायचं ठरवलेलं आहे? कारण सरकार वारंवार असं सांगत आहे की या आंदोलनातल्या वयोवृद्ध आणि लहान मुलांना आपण कृपया दूर करा,
थंडीच्या वातावरणात त्यांना उघड्यावर रस्त्यावर ठेवू नका, त्यांना सुरक्षित जागी म्हणजेच त्यांच्या घरी पाठवा. एक जबाबदार आंदोलनकर्ते म्हणून तुम्ही याचं पालन करणार आहात का, हे मी यासाठी विचारतोय कारण थंडीमुळे आंदोलनकर्त्यांमधल्या एकाचा जीव गेलाय. कॉम्रेड उदय नारकर उत्तर देणार आहेत. आपण जो प्रश्न विचारलेला आहे की आंदोलकांनी जबाबदार भूमिका घेतली पाहिजे, मला असं वाटतं की आंदोलकांनी आतापर्यंत जबाबदार भूमिका घेतलेली आहे आणि आंदोलनानंतर आजच्या या भारत बंद नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर आंदोलकांनी देण्यापेक्षा सरकारनं देणं अपेक्षित आहे. पुढे काय करणार आहे, आता चेंडू सरकारच्या कोर्टात गेलेला आहे. कालपर्यंत ज्या फेऱ्या निष्फळ झाल्या त्याच्यानंतर अर्थातच सर्व असंतोष शेतकऱ्यांच्या मनामधला हा आणखीन जास्त उफाळून आला आणि त्यानं राष्ट्रव्यापी असं स्वरूप घेतलेलं आहे. आपण म्हणतात त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला, तो अपेक्षित होता. शहरी भागामध्ये तुलनेने कमी प्रतिसाद ग्रामीण भागापेक्षा थोडा कमी मिळाला, हेही अपेक्षित होतं. परंतु शहरी भागामध्ये देखील अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आमच्या अपेक्षे इतका प्रतिसाद त्याच्यामध्ये मिळालेला आहे. ठीक आहे. त्यामुळे आता हा जनतेचा जो सेन्स आहे, आपण संवेदनशील सरकार आहे आपण म्हणाला, ठीक नाही. आणि हे सरकार जर संवेदनशील असेल तर संवेदनशील सरकारनं जसं वृद्ध माणसांना, लहान मुलांना परत पाठवा अशा पद्धतीची सूचना केलेली आहे. आमची सरकारला ही विनंती आहे की तुम्ही सर्वच आंदोलकांना परत पाठवा ना. सर्व आंदोलक या बाकीच्यांना पण थंडी आहे, सर्वांना थंडी आहे आणि अशा वेळेला सरकारने सर्व आंदोलक घरी जातील अशी व्यवस्था केली. आत्ताच्या घडीला या आंदोलनाच्या घटनाक्रमातून आपण पाहिलं तर सर्वाधिक त्रास हा वृद्ध आणि लहान मुलांनाच होण्याची तात्काळ शक्यता आहे. समजा उद्या 6वी फेरी आहे, ती सुद्धा यशस्वी होऊ नाही शकली, सरकारनं त्यांचे प्रयत्न केले, आंदोलकांनी त्यांचे प्रयत्न केले, अशा स्थितीत दिल्लीच्या थंडीत कुडकुडत बसवण्यापेक्षा आपण तात्काळ वयोवृद्ध आणि तरुण किंवा आणि लहान मुलांना घरी का पाठवत नाही आहात? सरकारने सगळ्यांनाच पाठवावं, हा अतिशय तार्किक आणि योग्य मुद्दा आहे, त्याच्यावर आक्षेप नाही. आंदोलन तात्काळ मिटलं पाहिजे, आंदोलन करण्याची वेळ कोणावर लोकशाहीमध्ये येऊ नये हे मान्य, पण थोडंसं समंजस व्हावं असं नाही वाटत आपल्याला? हो, समंजस व्हायचं म्हणजे आणखीन काय व्हायचं मला सांगा. समंजस व्हायचं म्हणजे या सरकारनं लाठी हल्ला केला, या सरकारनं थंडीमध्ये पाण्याचे फवारे मारले. मला तुम्ही सांगा, वृद्धांच्या बद्दल भयंकर आता थंडी वाजते म्हणून आपले मंत्री महोदय, सरकार यांना खूप वाईट वाटतंय. पण मग या थंडीच्या दिवसामध्ये त्यांच्यावरती पाण्याचे फवारे मारत असताना हे फवारे फक्त तरुणांच्या वरती पडतील आणि वृद्धावरती पडणार नाही याची दक्षता घेतली. हे फवारे लहान मुलांच्या वरती पडणार नाहीत याची दक्षता घेतली का? मला असं वाटतंय, बघा मला असं वाटतंय की हा प्रश्न सोडवण्याचा जो मार्ग आहे तो म्हणजे असा की केलेली मागणी आहे, सरकारने मागणीला हो की नाही एवढं उत्तर देणं अपेक्षित आहे. हो की नाही उत्तर देणं अपेक्षित आहे. डॉक्टर अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत, ते या प्रश्नावर बोलतील. पण त्याच निमित्तानं बोंडे साहेब, आपण या गोष्टीचाही खुलासा करा की आंदोलकांशी सरकार ज्या पद्धतीनं वागतं आहे ती भूमिका संवेदनशील आहे का? पाण्याचे फवारे करणारं सरकार आता जर म्हणत असेल की आपल्याला आंदोलकांमधल्या वयोवृद्ध आणि लहानग्यांना घरी पाठवायला हवं, तर ही संवेदनशीलता काल कुठे गेली होती? आणि आज आंदोलन संपूर्णपणे मिटेल यासाठी सरकार तात्काळ काही करणार आहे का? केंद्र सरकारने पहिल्या दिवसापासूनच संवेदनशीलतेने आंदोलन हाताळण्याचा प्रयत्न करून चर्चेचे दार नेहमी उघडे ठेवलेले आहे आणि त्यामुळे 6 फेऱ्या झाल्या आणि प्रथम सत्रामध्ये जेव्हा 5 फेऱ्या झाल्या, 6वी फेरी होणार, त्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते काही, ऐका ना, काही तत्व जेव्हा घुसण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला तशा उपाययोजना करण्यात आल्या, परंतु शेवटी आंदोलकाच्याही लक्षात आलं की यामुळे आंदोलन बदनाम होऊ शकतं. आणि त्यानंतर जेव्हा चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या तेव्हा आंदोलकांनीच सांगितलं की आता आम्ही 9 तारखेला चर्चा करू, आमचा 8 तारखेचा बंद आहे. आणि या 8 तारखेच्या भारत बंदची हाक दिल्या गेली. जे लोक पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या धोरणाच्या विरोधात आहे
त्या सर्व लोकांना शक्ती प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. म्हणजे ते महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असो की तृणमूल काँग्रेस असो किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा ठीक. सीपीआय कम्युनिस्ट पक्ष हे असो, सर्वांना रस्त्यावर येण्याची संधी या निमित्ताने मिळाली. त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. परंतु माझी एकच विनंती आहे की अनेक वर्षापासून काँग्रेसनी जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं की कृषी उत्पन्न एक बाजार मिनिट समितीपासून डॉक्टर बोंडे साहेब नियमनमुक्त येऊ करू. त्या मुद्द्यावर येऊ आपण. मला 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 तुमच्या संवेदनशीलतेच्या मुद्द्यावरच एक छेडायचं आहे. पुन्हा एकदा तोच प्रश्न आपल्यापर्यंत घेऊन येतो. आंदोलकांची भूमिका आपल्यापर्यंत पोहोचली आहे. आंदोलक असं म्हणतायत की फक्त तरुण आणि माफ करा, फक्त लहानगे आणि वयोवृद्ध यांनाच का घरी पाठवण्यासाठी आग्रह करताय? सगळं आंदोलन तात्काळ मिटेल यासाठी काय प्रयत्न करणार आहात? त्याचं उत्तर मला डॉक्टर बोंडे साहेब तुमच्या या प्रस्तावनेतून पहिल्या उत्तरातून मिळालं नाही. बोंडे साहेब आपल्याला प्रश्न विचारला होता, आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचलाय? हा सांगा ना पुन्हा. अगदी नाही, मी प्रश्न आपल्याला हा विचारला होता. एक वेळा रिपीट करा. मी प्रश्न आपल्याला हा विचारला होता की आंदोलन संपूर्णपणे आणि लवकरात लवकर मिटेल यासाठी सरकार तात्काळ आणि संवेदनशीलतेनं काय करतंय? निश्चितपणे नरेंद्रसिंग तोमर कृषी मंत्री आणि गृहमंत्री अमितजी शहा हे सातत्यानं आंदोलकांशी संपर्कामध्ये. आज राकेशजी टिकेत सुद्धा संध्याकाळी भेटणार आहेत आणि उद्याची जी फेरी ती फेरी ज्या आंदोलकांच्या सूचना असतील, खरं आंदोलक मागतात का हे, म्हणजे या कायद्यामध्ये दोष काय आहे हे दाखवून देण्यासाठी कोणीच समोर येत नाही. पुढच्या काळामध्ये काय होतील समर्थ प्रधानांनी सांगितलेलं एसपी सुद्धा. डॉक्टर बोंडे आपला आवाज ये जा करतोय, पण तुमचा एक मुद्दा घेतो आणि त्या अनुषंगानं महेश तपासे यांना प्रश्न विचारतो. महेशजी, माझा आवाज नीट येतोय आपल्यापर्यंत? जी येतोय. अगदी धन्यवाद महेशजी. माझा एक थेट प्रश्न आहे. आताच्या घडीला आंदोलकांच्याकडून चर्चेची एक एक फेरी पुढे जात असताना आता राज्यकर्त्यांशी कोणाशी चर्चा करायची यात मध्ये सुद्धा बदल होताना दिसतोय. काल परवापर्यंत देशाच्या कृषी मंत्र्यांशी चर्चा करणारे नेते आता केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करायला निघाले आहेत. दुसऱ्या बाजूला आपल्या पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व असलेले शरद पवार हे राष्ट्रपतींशी चर्चा करणार आहेत. यातल्या कोणालाच नरेंद्र मोदींशी चर्चा करावीशी वाटत नाही का? नरेंद्र मोदी चर्चेसाठी उपलब्ध नाहीयेत? वास्तविक कशी आहे की मोदी साहेबांचं सरकार हे कुणाशी चर्चा करतच नाही, हे गेल्या 5 वर्षांमध्ये आपण पाहिले. पण कृषी मंत्री बोलतायत ना, 5 फेऱ्या झाल्या महेशजी. ऐकून घ्या, राजकीय विरोधक तर जाऊ द्या, परंतु दिल्लीमध्ये आणि देशातल्या पत्रकारांशीही ते संवाद साधत नाही, हे गेल्या 6 वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे लोक प्रयत्न करत आहेत की मोदी तोमर साहेबांची चर्चा व्हावी आणि तोमर साहेबांच्या चर्चेतनं सकारात्मक मार्ग निघावा अशासाठी ह्या बाबतीसाठी अनेक फेऱ्या झाल्या, परंतु तो सकारात्मक दृष्टिकोन सरकारचा दिसत नाही आणि त्याच्यामुळे संबंध देशातल्या कास्तकारांनी आजच्या दिवशी भारत बंदचा पुकार दिला, आवाज दिला आणि त्यांच्या ह्या भारत बंदला समर्थन हे महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांनी आणि देशातल्या इतर अगदी महेशजी हा इतिहास आपल्या समोर आहे. आपण कृपया इतिहासात जास्त न रमता पटापट चर्चेला पुढे नेऊयात. पवार साहेब राष्ट्रपतींना का भेटणार आहेत ते सांगा. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणं अवघड नाहीये. पवार साहेब एकटे राष्ट्रपतींना भेटणार नसून अनेक दिग्गज नेते, त्याच्यामध्ये सोनिया गांधी असतील, टी राजा असतील, त्याच्यामध्ये सीताराम येचुरी असतील, असे अनेक नेते यांनी राष्ट्रपती मोदींची भेट उद्याच्या दिवशी घेतलेली आहे. आता नेमके उद्या किती लोक जातील हे उद्याच आपल्याला पाहता येईल, परंतु त्याच्या संदर्भामध्ये जेव्हा एखादा राज्याचा कायदा आपल्याला राज्य शासनाच्या संदर्भातला काय काय गंभीर विषय असतील आणि राज्य ऐकत नसेल तर स्वाभाविक लोक राज्यपालांकडे तक्रार करतात. देश पातळीवरचं सरकार एखाद्या विषयावर लोकांची जनभावना समजून घेत नसेल तर देशाच्या राष्ट्रपतींपर्यंत जाऊन त्याला माहिती देणे. पण महेशजी, आपल्याला असं वाटत नाही की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कडे
या आंदोलनाच्या निमित्तानं कुठलीही भावना व्यक्त करायच्या आधीच राष्ट्रपतींकडे जाऊन बसणं किंवा राष्ट्रपतींशी संवाद साधणं हे तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे का? या आंदोलनात राष्ट्रपती काय करणार आहेत? तुम्हाला अपेक्षा काय आहे राष्ट्रपतींकडून? त्यांनी केंद्र सरकारला दिशानिर्देश द्यावेत अशी अपेक्षा आहे का आपल्याला? हा कायदा संमत होत असताना लोकसभेच्या सत्रामध्ये अनेक वेळा विरोधी पक्षाच्या सर्वच खासदारांनी या कायद्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा मागितली. त्याच्यामध्ये चर्चा मिळू शकली नाही. हा कायदा जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे आपण पाठवा, त्याच्यानंतर कायद्यामध्ये रूपांतर होऊ द्या, ही मागणी गेली. ती मागणी पूर्णपणे फेटाळण्यात आली. एवढं राज्यसभेमध्ये विरोधी पक्षाचं बहुमत असताना देखील अशा पद्धतीने एकतर्फे आदेश काढून हा कायदा राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आला आणि देशातल्या कास्तकारांवर तो लादण्यात आला. ठीक आहे, ह्याचा साफ आहे की देशातल्या सरकारला ठीक आहे. थोडक्यात महेशजी, आपलं म्हणणं असं आहे की एकतर्फी निर्णय झालेले आहेत, राष्ट्रपतींनी एकतर्फी निर्णयांवर स्वाक्षरी करत कायदा लागू केलेला आहे. मी चर्चेला पुढे नेतो, पण दरम्यान महेशजी एक छोटीशी विनंती आहे, कदाचित आपल्याकडे मोबाईलचा स्पीकर ऑन आहे, तो एवढा फक्त बंद करा, कारण परत परत तोच आवाज फिरतोय, घुमतोय, लोकांनाही तो नीट ऐकायला येत नाही, तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये. अनिल बोंडेंसाठी माझा प्रश्न आहे. अनिल बोंडे, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पंतप्रधानांची चर्चा करायच्या ऐवजी राष्ट्रपतींकडे जाणारं शिष्टमंडळ हे केंद्र सरकारची भूमिका एकतर्फी आणि आततायी असल्याचं म्हणतंय. राष्ट्रपतींकडून यांना काही दिलासा मिळणार आहे का? राष्ट्रपतींकडे जाणं हा त्यांच्या राजकारणाचा एक भाग आहे? निश्चितपणे यामध्ये शेतकऱ्याला समोर करून दुर्दैवाने राजकारण केलं जातं. खरं जर पाहिलं तर शरद पवार साहेबांनीच अगोदरपासून एपीएमसीचा मॉडेल ऍक्ट असो किंवा महाराष्ट्रामध्ये 2006 पासून लावलेले कंत्राटाचे कायदे असो, कंत्राटी शेतीचे कायदे असो, याकडे जरी मागं वळून पाहिलं तरी त्यांनाच जाणवेल की हा कायदा आवश्यक आहे. आणि त्यामुळं शरदचंद्र पवार जेव्हा कृषी मंत्री होते त्यांनी जे लिहिलं त्याचप्रमाणे ड्राफ्ट कमिटीमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री, पंजाबचे मुख्यमंत्री आणि कमलनाथ त्यांनी जे सजेस्ट केलं ते या कायद्यामध्ये 10 तास लोकसभेमध्ये चर्चा झाली, ज्यामध्ये प्रफुल्ल पटेल बोलले. राज्यसभेमध्ये उपस्थित राहण्याच्या वेळेला शरदचंद्रजी पवार मराठा आंदोलनाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी वकिलाकडे गेले आणि त्याचाही परिणाम शेवटी काय झाला की स्टे मिळून आले. आणि म्हणून पवार साहेबांनी या संदर्भात राजकारण केल्यापेक्षा कृषी मंत्र्यांसोबत, केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत आणि पंतप्रधानांसोबत, ते केव्हाही पंतप्रधानांच्याकडे जाऊ शकतात. पंतप्रधानांसोबत चर्चा केली तर की शरद पवारांना पंतप्रधानांच्या भेटीचे दरवाजे बंद झालेले आहेत की काय, आणि त्यामुळे आत्ताच्या घडीला पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातला संवाद बंद झाल्यामुळे राष्ट्रपतींचा मार्ग निवडला जातोय का? हाही एक मुद्दा आहेच. चर्चेला आणखीन पुढे नेऊ. सरोजजी काशीकर यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. सरोजजी, आपण एका बाजूला राजकारणी काय भूमिका घेत आहेत ते पाहिलं, कॉम्रेड उदय नारकर यांच्याकडून. मी प्रश्न विचारतोय आपल्याला सरोजजी. प्रश्न माझा असा आहे, एका बाजूला आंदोलकांची भूमिका कळली आहे, एका बाजूला याला आंदोलनाला समर्थन देणाऱ्या राजकीय पक्षांची भूमिका आपल्याला कळलेली आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, समजा हे आंदोलन तुम्ही केलं असतं तर आज तुम्ही आंदोलनाच्या दृष्टीनं काही वेगळी भूमिका घेतली असतीत का? आंदोलनातल्या वयोवृद्ध आणि लहानग्यांना परत पाठवलं असतं का, की आंदोलन आणखीन व्यापक करत देश पातळीवर चक्काजामचा हाक दिली असते? नाही, आम्ही जर हे आंदोलनात असतो तर दिल्लीची थंडी पाहता फक्त एकदा सरकारला जागं करण्यासाठी दिल्लीच्या दारापर्यंत गेलो असतो. 1-2 दिवसात जेव्हा चर्चेची फेरी त्यांनी आम्हाला करायला बोलवली असती आणि त्याच्यातनं साधक बाधक काहीही निर्णय हो, पण आम्ही बाकीच्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही म्हटलं असतं की आम्ही 2 पावलं मागे येऊ. ही कडाक्याची थंडी गेल्यानंतर पुन्हा आपण सगळे शेतकरी, कारण सगळे तुम्ही विरोधात आहात, तर आपण सगळे शेतकरी आपला प्रश्न घेऊन पुन्हा दिल्लीच्या दारावर येऊ. कारण आज आवश्यक आहे सर्व लोकांची तब्येत जपणे. आणि जर अशा परिस्थितीत आम्ही आमचं आंदोलन ओढत नेलं असतं तर आमच्या आंदोलकापैकी अनेक शेतकरी आजारी पडले असते. अगदी. आणि त्याच निमित्तानं एक प्रश्न आणखीन उपस्थित करतो. दिल्लीची थंडी तुम्हाला चांगली माहिती असेल, आंदोलन करण्याचा तुमच्याकडे चांगला अनुभव आहे. आत्ताच्या घडीला हे आंदोलन असंच राहिलं, रस्त्यावर असेच सर्व वयोगटातले तरुण, पुरुष, स्त्री, महिला जर बसून राहिले तर धोका काय संभवतो?
सरोजजी, आपल्यासाठी प्रश्न आहे. यातला धोका फार वाईट आहे. हो, हा धोका आहेच. आता स्त्रियांना, लहान मुलांना, वयोवृद्धांना किंवा तरुणांना सुद्धा या कोरोनाच्या काळात आपण तिथे घेऊन बसलो, हे खरं तर त्या जे कोणी नेतृत्व करतात आहे त्या नेतृत्वाने हा विचार करणं गरजेचं आहे. राजकारण बाजूला ठेवा, तुमचे सगळे प्रश्न बाजूला ठेवा. ज्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो, जर त्यांच्याच तब्येती चांगल्या राहणार नाही, त्यांना जर आपण काही करू शकणार नाही, वाचवू शकणार नाही, तर मग त्या आंदोलनाला अर्थ काय? सरोजजी हे काशीकरांच्या या आंदोलन मुद्द्यावर केवळ पटकन उदय नारकरांचं 30 सेकंदात उत्तर घेणार आहोत. त्यानंतर नाना आकरेंना आपण बोलतं करूया. उदयजी. धन्यवाद. खरं म्हणजे काय, बाकीच्या राजकीय पक्षांची भूमिका बदलली असं आपण म्हणता भाजप सकट, तशी सरोजताईंची पण भूमिका कशी बदलली याबद्दल मला आश्चर्य वाटायला लागलेलं आहे. मी कोल्हापूरमधून आज बोलतोय आणि मला आठवतं की शेतकरी संघटनेचं शरद जोशींच्या नेतृत्वाखालचं तंबाखूच्या दराबद्दलचं आंदोलन हे कोल्हापूर आणि निपाणीच्या दरम्यानच्या हमरस्त्यावरती झालेलं होतं. महामार्ग त्यावेळेला एक आठवडाभर त्या सगळ्या शेतकऱ्यांनी बंद केला होता आणि त्यावेळेला त्या शेतकऱ्यांच्या वरती गोळीबार झाला होता आणि त्या गोळीबारामध्ये 7-8 शेतकऱ्यांचं रक्त त्याच्यामध्ये सांडलं होतं. ही शरद जोशीच्या आंदोलनाची ती फलश्रुती आहे. मी त्याच्यावरती टीका करत नाही, विरोध करत नाही. त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांची जी भूमिका होती हीच भूमिका याही सत्ताधाऱ्यांची असताना सरोजताई या सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी काय एवढं उभे राहतायत मला काही कळत नाही. उदय नारकरजी, आपण सरोजताईंशी आज नाही बोलत आहोत, गेले काही दिवस सातत्यानं बोलतोय आणि सरोज काशीकर या मुद्द्यांच्या आधारे आता या कायद्याला, कृषी धोरणाला समर्थन देत आहेत. मला पटकन पुढे न्यायचंय या मुद्द्याला. नाना आकरे आपल्या सोबत आहेत, भारतीय किसान संघाचे प्रतिनिधी या नात्यानं आपल्या सोबत आहेत. नानासाहेब, आता ज्या पद्धतीनं आंदोलन एका निर्णायक वळणावर आहे आणि ते तितकंच तिढ्यात अडकलेलं आहे, तुम्हाला वाटतं की हा तिढा सुटेल का? येत्या काळात आंदोलन देश पातळीवर जाईल आणि त्याचा अधिक मोठा वणवा झालेला दिसेल? नाना आकरे उत्तर देतील. तिढा निश्चितच सुटेल. आपण सकारात्मक विचार करूया. ही जी उद्याची 9 तारीख आहे ही सर्व शेतकरी नेत्यांच्या सहमतीने ठरलेली आहे आणि असं असताना एक दिवस आधी म्हणजे आज 8 तारखेला भारत बंदचं आवाहन करणं हेच काही न समजण्यासारखं आहे. जर का उद्या 6वी फेरी 9 तारखेला होणार आहे, त्यात जर काही यश मिळालं नाही, एकमत झालं नाही आणि काही मार्ग निघाला नाही, तर त्यानंतरच्या तारखेला भारत बंद आपण समजू शकलो असतो. त्यामुळे यांचे बोलते धनी काही दुसरे आहेत आणि राजकीय पक्षांचा पाठिंबा घेऊन हे सगळं शेतकरी चळवळ आणि त्या पद्धतीचं आंदोलन आणि त्याला उग्र स्वरूप देणे, लोकांच्या याचं काही हो, जीवाचं काही हो, याची पर्वा न करता जे काय ते सीमेवरती, दिल्लीच्या सीमेवरती थांबलेले आहेत, यांची सर्वांची पर्वा न करता आणि भारतभर याचं जागरण करण्याचा प्रयत्न जो केला हा अत्यंत दुर्दैवी आहे. भारतीय किसान संघाने सगळ्यात पहिलं आंदोलन केलं या मुद्द्यावर. जसा 5 जूनला हा कायदा लागू झाला, आपण लक्षवेधीमध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आणला की भारतीय किसान संघानं यावर सगळ्यात पहिल्यांदा आंदोलन केलं. मग आता भारतीय किसान संघ आजच्या आंदोलनात का नव्हता? हा, ते सांगतो ना काय. आजच्या आंदोलनामध्ये यासाठी नाही की भारतीय किसान संघाची भूमिका या पद्धतीचं हे रस्ता रोको, रेल रोको आणि लोकांचं जनजीवन ठप्प करणे, त्यांचा रोजगारापासून बाजूला नेणे ही किसान संघाची भूमिका यापूर्वी नव्हती, नंतरही राहणार नाही. लोकांनी आम्हाला मवाळ किसान संघटक म्हटलं तरी चालेल, आम्ही जहाल नक्कीच नाही. आज शहरामध्ये दूध पुरवठा, जीवनावश्यक वस्तू बंद करणे किंवा लोकांचा व्यवसाय बंद करणे हा भीतीपोटी बंद होतो. 10% भीती 100% लोकांच्या मनात निर्माण होते आणि त्यामुळे लोक भीतीपोटी आपलं दुकान बंद ठेवतात, वाहनं बंद ठेवतात. हे बंद सफल याचं भूमिका समजून नाही समजणारे. अगदी फार एक महत्वाचं निरीक्षण आपण मांडलं. पटकन डॉक्टर अनिल बोंडेंसाठी प्रश्न आहे. डॉक्टर अनिल बोंडे, मग याच निकषाच्या आधारावर आज भारत बंदला मिळालेलं समर्थन आपल्याला मोजता येईल का की खऱ्या अर्थानं जनता या मुद्द्यावर तुमच्या सरकारच्या विरोधात गेली याचं तुम्हाला भान आलेलं आहे? नाही, आजच्या भारत बंद मध्ये फक्त राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते, त्यांच्या झेंड्यासकट कोणी शेतकरी नव्हता. शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये होता आणि व्यापार आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या, कारण की कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मनामध्ये भीतीच टाकलेली आहे की कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होतील.
दुसरं त्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अकाली दल किंवा राजकीय पक्षाच्या हातामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. त्यांचं उत्पन्न बंद होणार आहे उत्पन्न बंद होणार आहे अशी त्यांच्या मनात भीती आहे आणि त्याच्यामुळे राजकीय हेतून सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यांनी त्या बंद केल्या. व्यापाऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांना आडत्यांना वाटतं की आपल्या पोटावर लाथ बसणार आहे, त्याच्यामुळे ते समर्थन करतात आहे. मी तर असं म्हणेल या व्यापारी आणि आडत्यांच्या पैशाच्या जोरावर हे आंदोलन आहे. आणि इथे तरी काय आहे पंजाबमध्ये पण 27,000 एक सवाल मला विचारायचा आहे डॉक्टर बोंडे साहेब, मला एक प्रश्न विचारायचा आहे. थोडंसं आपण आपल्या काळाला रिवाइंड करूया आणि अरुण जेटलींचं भूतकाळातलं राज्यसभेतलं भाषण आपल्याला आठवत असेल. त्यावेळेला अडते योग्य होते, आता अडते कसे काय अयोग्य झाले? या 12 वर्षात काय बदललं? समितीपासून नियमनमुक्त केलं नाही, काँग्रेसने नियमनमुक्त केलं नाही. ती पहिली हिंमत नरेंद्रजी मोदींनी दाखवली आहे आणि ती शेतकऱ्यासाठी दाखवली. सामान्य शेतकऱ्यासाठी 2 एकराच्या 3 एकराच्या शेतकऱ्यासाठी ती हिंमत दाखवलेली आहे. आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे की हे फक्त शक्ती प्रदर्शन केलं, राजकीय शक्ती प्रदर्शन. महेशजी, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या साठी कृषी धोरण अपेक्षितरित्या कार्यान्वित होत असताना धाक दपटशानं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात झालाय का? तशा प्रकारचं निरीक्षण जर राजकीय विरोधकांचं, तुमच्या राजकीय विरोधकांचं असेल तर हे निश्चित तुम्हालाही लक्षात यायला हवं की ज्या मुद्द्यावर आपण लढतो आहोत जनतेत तो मुद्दा पोहोचलेला नाही, जनतेला तो पटलेला नाही. अनिल बोंडेंचं वक्तव्य पूर्णपणे मी ऐकलं. त्यांच्या आतापर्यंतच्या वक्तव्यामध्ये एकच सत्य गोष्ट ते बोलले की महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या त्यांच्या पक्षाकडे नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की राज्यातल्या कास्तकऱ्याला, शेतकऱ्याला भारतीय जनता पार्टीवर विश्वास नाही आणि म्हणूनच तुमच्या ताब्यामध्ये बाजार समित्या नाही. तुम्ही शेतकऱ्यांची पक्ष किंवा नाही, असं नाही. आम्ही तर म्हटलं होतं शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार द्या, तुम्हाला स्वतःच्या घरामध्ये ठेवायचे होते. आम्ही तर 10 वेळा म्हटलं की शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार द्या. का काढून टाकला तुम्ही शेतकऱ्याचा मतदानाचा अधिकार? तपासणी कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार दिला तर तुम्ही राहणार नाही. तुम्हाला तुमच्या घरात पाहिजे, तुमची घराणेशाही टिकवायची, कृषी उत्पन्न बाजार समिती तुमची गटिक करायची. तुम्ही व्यापाऱ्याला अडचणींना पोचता, त्यांच्या भरोश्यावर तुम्ही राजकारण करता. कृषी उत्पन्न बाजार समिती तुमच्या राजकारणाचे अड्डे झालेले आणि म्हणून तुम्ही ते बंद करता. आणि त्यामुळे त्या दलालाला पोचण्यासाठी, त्या दलाला पोचण्यासाठी साहेब, आणि म्हणून तुमचं दुखतं. जसे साखर कारखाने ताब्यात, तशी कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात ठेवण्यात नाही तर मतदानाचा अधिकार द्या ना सामान्य शेतकऱ्याला. अरे तिथे आम्हाला मतदानाचा अधिकार आहे, आम्हाला मतदानाचा अधिकार आहे, व्यापाऱ्याला मतदानाचा अधिकार, पण ते शेतकरी विकतो त्याला तुम्ही त्याला मतदानाचा अधिकार नाही दिला. एक मिनिट, आता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघाही प्रवक्त्यांना माझी विनंती आहे, कृपया आपण अशा प्रकारे शाब्दिक वाद वाढवून वेळ घालवू नये. आपल्या दोघांनाही मुद्दे मांडण्याची संधी आहे. पण यातला एक निरीक्षण घेतो आणि मी पटकन सरोज काशीकर आणि त्याचबरोबर आपल्या सोबत असलेल्या कॉम्रेड उदय नारकरांना बोलतं करतो. प्रत्येकासाठी 30 सेकंद आहेत. सरोजजी, राजकीय पक्ष जर अशा पद्धतीने आपल्या भूमिका घेणार असतील तर हे शेतकरी आंदोलन उद्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला सुटलेलं दिसेल का? उदय नारकरांसाठी वेगळा प्रश्न आहे, त्याच्यासाठी त्यांच्यासाठी वेगळी. हे बघा, या सर्व राजकर्त्यांच्या राजकारणामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे. आज त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. हा कायदा त्यांच्या बाजूने किती, त्यांच्या विरोधात किती, हे त्यांना पटवून सांगण्यापेक्षा त्यांना स्वतःच राजकीय बलाबल सिद्ध करून दाखवायचं आहे. म्हणून हे सर्व राजकीय पक्ष रस्त्यावर उतरलेले आहे. राहिला प्रश्न उदयजींनी जे मला विचारलं की मी कोणत्या पक्षाचा बाजू घेते का, त्यांना सांगते उदयजी मी कोणत्याही पक्षाची बाजू घेत नाही. आणि शरद जोशींनी जे आंदोलन चालवलं होतं ते गोळीबार होईपर्यंत आंदोलन नाही. शरद जोशींना अटक केल्यानंतर त्यावेळच्या काँग्रेस सरकारने गोळीबार केला होता आणि हात बांधून बसलेल्या शेतकऱ्यांवर गोळीबार केलेला होता. आणि हा गोळीबार काही शरद जोशींमुळे झाला नाही. आणि त्याच्यानंतरचा जर तुम्ही शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा इतिहास बघितला की ज्या आंदोलनात मी स्वतः हजर होते, त्या
आंदोलनाच्या इतिहासात असं घडलं नाही. आंदोलन करताना जे आंदोलनाचे नेतृत्व करतात त्यांना जसं 2-4 पावलं पुढे जाता येते, तसंच त्यांनी 2 पावलं मागे यायचं. अगदी महत्वाचा आणि- मुद्दा, अगदी महत्वाचा मुद्दा. जर समजा मोठी झेप घ्यायची असेल तर 2 पावलं वाघ सुद्धा मागे येतो. कॉम्रेड, मला वाटतं हे मी आपल्याला सांगायची गरज नाही. स्थल काल वेळ पाहून निर्णय घेतले जाणार आहेत का? आज भारत बंद आटोपलेला आहे, उद्या चर्चेची फेरी सुरू होतीये, काय करणार आहात? चर्चेच्या फेरीमध्ये आता केंद्र सरकार काय भूमिका घेतं याच्यावरती आमच्या शेतकऱ्यांची भूमिका पुढे राहील. ते काय बोलले नाहीत. आपल्याला माहिती आहे का की परवाची जी शेवटची फेरी झाली त्या फेरीमध्ये आमची माहिती अशी आहे की पहिले 2-2.5 तास सरकारचे जे प्रतिनिधी होते त्यांनी तोंडही उघडलं नाही. त्याने तोंडही जर उघडायचं नसेल तर त्यांनी चर्चेला बोलावलं कशाला? आता सरकारी पक्षानं, केंद्र सरकारनं मागणी केलेली आहे. कॉम्रेड, कदाचित तुम्ही असं म्हणू शकला असतात ना, आम्हाला- समजा ते 2-2.5 तासात पहिल्यांदाच 5व्या मिनिटाला बोलायला लागले तर आंदोलक म्हणणार हे तर आम्हाला बोलू देत नाहीत. असं दोन्ही बाजूनी कसं बोललं जाऊ शकतं? मुद्दा सरकार असा आहे, कदाचित ऐकून घेत असेल उद्याच्या तुम्हाला. चर्चेमध्ये- तुमच्यासारख्या ज्ञानी आणि विद्वान माणसांनी आपली मांडलेली भूमिका सरकारला ऐकायची असेल. मी बोलू का? अगदी बोला कॉम्रेड, बोला. आपल्या माध्यमामधून इथे जे भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आहेत त्यांना शेतकरी आंदोलकांच्या वतीनं एक सवाल मी विचारतो, तो असा की यांनी एक जी मागणी केलेली आहे शेतकऱ्यांनी की हे 3 कायदे हे शेतकरी हिताच्या विरोधामध्ये असल्यामुळे मागे घ्यावेत. आपण मागे घेणार आहात का? याला भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधींनी हो देतील, किंवा लगेच नाही उत्तर असं देतील, उत्तर द्यावं. लगेच उत्तर देतील. पण अनिल बोंडेंवर ही सक्ती असता कामा नये की हो का नाही मध्ये बोला. ही 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 डाव्यांची क्लुप्ती आहे चर्चा करण्याची. पण आपण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला हाच अट्टास, अगदी डॉक्टर बोंडे आपण बोला. पुन्हा बोलू द्या. हाच अट्टास कॉम्रेड करतात आहे. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याचे हे कायदे आहेत. शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विकावं लागत होतं, दलाल आडत्याच्या मार्फत विकावं लागत होतं, नेमक्या व्यापाऱ्यांना विकावं लागत होतं. त्यांच्यापासून मुक्तता, त्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाता येते, बाहेरही विकता येते. डॉक्टर आणि बोंडे, हे डॉक्टर शरद बोंडे, जोशींचं स्वप्न होतं. डॉक्टर बोंडे, हे शरद- कायद्याची पिसं काढली जातील, कायद्याची पिसं काढली जातील. आपण आपली भूमिका काय करणार आहात? केंद्र सरकार म्हणून आम्ही म्हणू कायद्याच्या की संदर्भात काय चर्चेच्या भूमिका घेणार आहे? माध्यमातून त्यामध्ये काही बदल घडवायचे असतील तर सांगा. ठीक आहे, परंतु काही 3 बदल कायदे वापस घडवायचे घ्या. असतील तर हा सांगा. अशी शेतकऱ्यांवर- भूमिका डॉक्टर बोंडेंनी मांडली. वेळेची मर्यादा आहे म्हणून आपण एक छोटी विश्रांती घेऊन पटकन परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये.